तासगाव बलगवडे रस्त्यावर गंभीर अपघात. कोल्हापूरहून खरसुंडी देवस्थानकडे जाताना अपघात, 1 जण जखमी. कोल्हापूरहून खरसुंडी देवस्थानकडे जाणारे निखिल शांताराम सुतार वय वर्ष 30 व त्यांची आई हे दुचाकीवरून जात असताना एका 4 चाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात निखिल गंभीर जखमी झाला. जखमी निखिल यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असताना 108 रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला, मात्र ती वेळेवर पोहोचली नाही. जवळपास 1.5 तास रस्त्यावरच वाट पाहण्यात आली. अखेर माल वाहतूक टेम्पोच्या मदतीने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर 108 रुग्णवाहिका उभी असतानाही कंट्रोल रूमकडून रुग्णवाहिका उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले. तासगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी निखिल यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा 108 वर संपर्क साधल्यानंतर साधारण 10 मिनिटांनी डॉक्टरांनी निखिल यांना तपासले आणि तात्काळ मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घ्यावी आणि 108 रुग्णवाहिकेच्या सेवेत सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. घराचे तुम्ही ग्लोव्ह घातला नाही काय? व्हिडिओ घेत आहे, व्हिडिओ पण घे. ॲम्ब्युलन्स टाइम येत नाही ना, ॲम्ब्युलन्स पण टाइमवर येत नाही. हॉस्पिटलचा पण घे व्हिडिओ. हॉस्पिटल स्टाफ या लवकर जरा बाहेर. तासगाव तालुक्याला एक गाडी आहे ना, फक्त एकच गाडी तासगाव तालुक्याला. हां 1 तास. हां आता इथं आज दिनांक 25 रोजी दुपारी 2च्या सुमारास तासगाव बलगवडे येथे 2 व्हीलर व 4 व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून 108 ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं 108 रुग्णवाहिका अवेलेबल नाही. अशा पद्धतीने कित्येक लोक व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला 108 रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात. अशीच परिस्थिती आजसुद्धा आहे पेशंटची. त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार वय वर्ष 30. तो राहणार कोल्हापूरला आहे. तो कोल्हापूरहून तासगाव खरसुंडीला देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर 108 ॲम्ब्युलन्स आहे. 108 ॲम्ब्युलन्सला रुग्णवाहिकेच्या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायव्हर सांगतो की तासगावसाठी एकच ॲम्ब्युलन्स आहे. अशा एक ॲम्ब्युलन्स 4 ठिकाणी अपघात झाल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल. फक्त एवढंच सांगायचं मला की वेळेवर रुग्णांना 108 ॲम्ब्युलन्स मिळत नाही. याच्या अगोदर किती वेळा झालेलं आहे असं की पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर 108 ॲम्ब्युलन्स येत नाही व पेशंट दगावला जातो रस्त्यावर.